उज्ज्वला तिडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उज्ज्वलाजी, माझा आवाज पोहोचतोय व्यवस्थित तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय। एकूणच उमेशजींनी जे काही सगळं सांगितलंय, जो काही आरोपांचा पाढा वाचलेला आहे, तो वाचल्यानंतर इथं मात्र या सगळ्या ठिकाणी अनगर या सगळ्या परिसरामध्ये राज्याचं कायदा सुव्यवस्था काही लागू होत नाही का हा मुद्दा उपस्थित होतो। राज्याचे कायदे या ठिकाणी लागू होत नाही का हा मुद्दा आहे। संविधानाचा कायदा लागू होत नाही का हा तर त्याहून महत्त्वाचा मुद्दा आहे। महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र असताना इथं मात्र पाटलांनाच खांद्यावर घेऊन मिरवायचं, इतर जातीच्यांना खांद्यावर घेऊन मिरवायचं नाही। ही कसली शेखी मिरवायची, हा कसला मास दाखवायचा, हा एक मुद्दा यातून या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्यावर आपण वरिष्ठ नेत्यांच्या तर प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण आता यावर उज्ज्वला थिटे यांची भूमिका काय असेल? एकतर मला येण्यासाठी किती तिथे अडथळे निर्माण केले। लोकशाहीमध्ये निवडणूक ही मी लढवण्याचा मला अधिकार होता। मी तिथं फॉर्म भरू नये म्हणून मला किती अडथळे निर्माण केले गेले। एकतर उसाचे ट्रॅक्टर लावले गेले, प्रत्येक गाड्यांची चेकिंग केली गेली। याआधी त्यांनी माझं कुठलीही नोटीस न देता मतदार यादीतून नाव गायब केलं लोकसभेच्या वेळी। नंतर ते मी नोंदवलं परत आणखी एकदा, तर परत ते विधानसभेच्या वेळी आलं। नंतर त्यांनी मला परत नोटीस पाठवून माझं नाव गायब करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतरही मी परत ते सगळे माझे ऑल डॉक्युमेंट्स त्यांना, मी तिथलीच रहिवासी आहे, फक्त 2 वर्ष झालं पाटील परिवाराच्या अन्यायाला कंटाळून मी गाव सोडून निघून गेलेली आहे। हे मी सर्व तिथे 28 पुरावे तिथे दाखवले। मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर यांच्याकडे ती केस होती, त्यावेळेस त्यांनी परत माझं नाव मतदार यादीमध्ये घेतलं। मग एका वर्षातून 3-3 वेळेला मतदार यादीतून माझं नाव गायब केलं जातं, कारण मी अनगर नगर पंचायत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे हे त्यांना पूर्वीपासून माहिती। प्लॅनिंग तर पूर्ण मतदार यादीतून नाव काढण्यापासूनच तयार चालू केलं। त्यात आता इलेक्शन आल्यानंतर हे असं येण्यासाठी अडथळे निर्माण केले गेले। परत पोलीस संरक्षणार्थ मला तिथे नेण्यात आलं। आम्हाला खंत तर होती, अर्ज तर आपण भरणार आहोत, पण भरल्यानंतर त्या अर्ज छाननीमध्ये आपला कदाचित बाद केला जाईल हे माहिती होतं, पण तिथे जाणं आणि निवडणूक लढण्याचा अधिकार असल्यामुळे मी तिथे गेले आणि मी ते अर्ज भरला आणि शेवटी जे व्हायचं ते होतं। जो माणूस म्हणतो 302 ची कलम आमची भोगणारी मुलं आहेत, आणि मी ज्यावेळेस माझ्या मुलाचं माफी मागायला पाटील परिवारकडे गेले त्यावेळेस ते मला स्वतःहून म्हणले होते, तुझा मुलगा खूप दंगा करत आहे, एवढा असं दांगडिंग इथं चालणार नाही। 302 च्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत। जो माणूस 302 च्या कलमातून स्वतःच्या मुलाला सोडवू शकतो, ते 4 कागदपत्र एका रात्रीत गहाळ करायला किती वेळ असा लागणार आहे? हास्यास्पद गोष्ट आहे ही आता। आणि ते म्हणतात सूचकची सही नाही। दादांशी बोललात उज्ज्वलाजी? दादांशी बोललात? अजित पवार यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं? नाही, आणखी नाही झालं। आता तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर न्यायालयात जाणार आहात, काय तुमचं पुढचं पाऊल आहे? पाटील परिवार यांच्या विरुद्ध माझ्या आतापर्यंतच्या खूप केसेस आहेत। एक तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे कधी मोहोळ पोलीस स्टेशनने नोंदवून घेतलेलेच नाहीयेत। दरोड्याची केस आहे, ॲट्रॉसिटीची केस आहे, ऊस बिल माझं त्यांनी अनधिकृतपणे कपात केलेलं आहे, शेतातील मोटरी पळवून नेलेल्या आहेत, वाटेकऱ्यांना धमक्या दिलेत, माझी शेती सध्या पडीक आहे। आणि परत ह्या सगळ्या केसेस तर मोहोळमध्ये सगळ्या माझ्या नोंद आहेत त्यांच्या विरुद्ध, फक्त ते म्हणतात पुरावे काय। आता यांनी पुरावेच सगळे मिटवलेत। जो माणूस मी पोलीस स्टेशनला 8-8, 12-12 तास बसत होते, तिथले सीसीटीव्ही पुरावे मोहोळचे सगळ्या अधिकाऱ्यांनी मिटवले गेलेले आहेत। एका वर्षाच्या आतमध्ये मी ते मागितलेले होते माहिती अधिकाराखाली, तर म्हणतात ते स्टोरेज मध्ये सेव्ह झालं नाही। मग डिपार्टमेंटचे 8-8, 9-9 तासाचे जर स्टोरेज एखादा माणूस जर गायब करत असेल, तर आता कालचा माझा अर्ज बाद होणार हे नक्कीच आहे ना। हे महाराष्ट्रातील आता निवडणूक आयोगाने हे लक्ष द्यावं की तुम्ही थेट म्हणताय हा अर्ज बाद झाला नाही, तो बाद करवला गेला? हो, कारण सूचक आहे का दुसरा कोणीही नव्हतं त्या गावामध्ये। मला सूचक आणि अनुमोदक यांच्या दहशतीमुळे कुणीही नव्हतं, आणि सूचक जो होता लांबून येणारा नव्हता, स्वतःचा माझा मुलगा होता। स्वतःचा मी माझा मुलगा घेऊन तिथे गेलेली होते ना। आणि आरओ सरांचं काम होतं ते 3 त्यांचे टेबल होते, तर कुठं सही राहिली, कुठं तारीख राहिली, कोणता दाखला राहिला, हे त्यांनी तपासून पाहताना मला सांगायचं होतं, ताई इथं सही राहिली, हे तुमचे डॉक्युमेंट्स कमी आहेत, आम्ही ते तिथे लगेचच दुरुस्त केलं असतं। एक तर यांनी आम्हाला डॉक्युमेंट्स दिले नाहीत, शौचालयाचा दाखला दिला नाही, प्रमाणित यादी 10-11-2025 प्रमाणे दिली नाही, परत त्यांनी बेबाकी दाखला दिला नाही। मी वेळोवेळी सारखं मेल केलेले आहेत, मेसेजेस केलेले आहेत, अर्ज केलेले आहेत,
तरीही प्रशासकीय अधिकारी मला काही उत्तर दिले नाहीत. ज्यावेळेस इंडिया टाइम्सने माझी न्यूज दिल्लीच्या रिपोर्टरने घेतली त्यावेळेस निवडणूक आयोगानं कलेक्टर साहेबांना सांगितलं. कलेक्टर साहेबांनी सांगितल्यावर मग मला ते डॉक्युमेंट्स अर्ज भरायच्या आधी अर्धा तास उपलब्ध केले गेले. निश्चित. उमेशजी, मला मान्य आहे तुमचे काही नियोजित बैठक आहेत, तुम्हाला लवकर निघायचं आहे, पण अगदी दोनच सवाल खरं तर तुमच्याकडून घेते, कारण हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ही अनगरमधली जेव्हा परिस्थिती तुमच्याकडून म्हणा किंवा उज्ज्वला थिटे यांच्याकडून जेव्हा ऐकली तेव्हा मात्र पाटील की इतिहास झाला यावर एकतर विश्वास बसत नाहीये. इथं खरंच लोकशाही आहे का हा मुद्दा यातून उपस्थित होतोय. तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर आवाज जर उठवत असाल, बुलंद करत असाल तर निश्चितच लोकशाही मराठीची साथ उमेश पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या सातत्यानं मिळतच राहील हा आमचा शब्द आहे तुम्हाला. उमेशजी, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही कोर्टात जाणार आहात, पण पुन्हा विचारते, पाटील की इतिहास जमा झाली आहे यावर आज तर विश्वासच बसत नाहीये हे सगळं ऐकून. ते 100% खरं आहे, कारण अजूनही हे जुन्या सरंजामी थाटामध्ये जगणारी, वावरणारी, तशी कृती करणारी माणसं आहेत. या राजन पाटलांनी जाहीर सभेमध्ये उघडपणे माझ्या पोरांनी 17 वर्षी 302ची कलम भोगलेली आहेत आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार काय असा सवाल जाहीर सभेमध्ये केला होता. आणि आम्ही खानदानी पाटील आहोत आणि त्यामुळं लग्नाच्या आधी मुली नाचवण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं जाहीरपणे याच राजन पाटलांनी वक्तव्य केलं होतं. याच्यावरून लक्षात घ्या की हा किती मस्तवाल आणि मस्तीतला हा पाटील आहे, कशा पद्धतीची घमेंड आहे. ज्या पद्धतीनं बाळराजे पाटलांनी काल अजितदादाच्या संदर्भाने एकेरी भाषेमध्ये ज्या पद्धतीनं चॅलेंज देण्याची भाषा केली, 15 दिवस झाले यांना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून. 40 वर्ष ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि पवार कुटुंबाच्या जीवावर हे साम्राज्य उभा केलं, त्या 40 वर्षाच्या साम्राज्याच्या जीवावर 15 दिवसात हे अशा पद्धतीनं पवार कुटुंबाला चॅलेंज करणारी ही अवलाद जी आहे ही काय प्रवृत्तीची आहे काय वृत्तीची आहे लक्षात घ्या. उद्याच्याला भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं एखादी गोष्ट जर यांच्या बाजूने नाही झाली तर उद्या हेच अशाच पद्धतीची भाषा देवेंद्र फडणवीसांना देखील यांच्याकडून ऐकावी लागणार आहे. ही वृत्ती ही आहे, ही प्रवृत्ती अशी आहे. यांनी 70 वर्ष त्यांच्या स्वतःच्या गावात लोकशाही येऊ दिली नाही. समजून घ्या, काटेवाडी हे गाव पवारांचं गाव आहे, पवार कुटुंबाचं गाव आहे. त्या गावाचा त्यांनी स्वर्ग केलेला आहे. राळेगण सिद्धी अण्णा हजारेंचं गाव, त्याचबरोबर पोपटराव पवार यांचं हिवरे बाजार गाव, विलासराव देशमुखांचं बाबळगाव गाव, या गावांमध्ये आजही निवडणुका होतात. काय त्या गावांमध्ये काय विकास झालेला नाही? प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास होऊन अक्षरशः नंदनवन त्या ठिकाणी झालेला असतानाही लोकशाही मार्गाने दर 5 वर्षाला या गावांमध्ये निवडणुका होतात. मग अनगरमध्ये 70 वर्ष निवडणूक का होऊ शकली नाही? तर आमचा जो आरोप आहे तो हाच आहे की दहशतीच्या जोरावर बंदुकी कानफटीला लावून या लोकांनी कुणालाच उमेदवारी अर्ज भरू दिले नाहीत आणि त्या माध्यमातून यांनी निवडणूक बिनविरोध केली. आणि दुर्दैवानं ती नगरपंचायत झाल्यानंतर सगळ्या सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पुन्हा एकदा अर्ज भरायला चाललेल्या उज्ज्वला थिटेंच्या मार्गामध्ये हजारो अडथळे निर्माण करून ते अडथळे पार करत ती विधवा महिला ती एकटी स्वतःचा मुलगा आणि मुलाला घेऊन अर्ज भरायला त्या ठिकाणी पोलीस संरक्षणात त्याला तिथे जायची वेळ आली. ही वेळच का आली? का पोलीस संरक्षण द्यावं लागलं? कशासाठी त्या ठिकाणी स्टेनगनधारी पोलीस त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षणासाठी गेले? ते कारण काय? आज कुठल्याही नगरपालिकेत इकडे एवढ्या सगळ्या निवडणुका चालल्यात, महाराष्ट्रात नव्हे भारतात तरी एखादा तरी कोण उमेदवार असा आहे का की ज्याला स्टेनगनधारी AK-47 घेतलेली सिक्युरिटी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ आली? म्हणजे त्या अनगरमध्ये नेमकं आहे काय? म्हणजे त्या राजन पाटलाची दहशत किती प्रमाणात आहे हे त्याच्यावरून लक्षात होतं आणि ते सिद्ध होतं. आणि हा अर्ज जो बाद झाला, हा अर्ज बाद झाला नाही तर हा अर्ज बाद केलेला आहे, हा षडयंत्र करून बाद केलेला आहे. आणि याला रिटर्निंग ऑफिसर जबाबदार आहे. रिटर्निंग ऑफिसरची ती जबाबदारी होती की तो अर्ज त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिली असेल, निवडणूक आयोगाकडे पुन्हा तुम्ही दाद मागायला जाणार आहात का? कारण कुठेही लोकशाही या ठिकाणी दिसत नाही असंच म्हणावं लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर थेट विचारते, अनगर या ठिकाणी महाराष्ट्रात बिहार होऊ पाहतोय का? झालेला आहे. बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आहे. बिहारमध्ये तरी निवडणुका झाल्या, सगळ्या पक्षांनी निवडणूक अर्ज भरले.
बिहारमध्ये तिथं भारतीय जनता पार्टीचं जरी सरकार आलं असलं तरी तिथं नितीश कुमारचं इथं सरकार आलं असलं तरी आरजेडी, काँग्रेस, इतर पक्ष यांना सगळ्यांना अर्ज भरू दिले गेले. त्यांना अर्ज भरायला जाण्याच्या करता पोलीस संरक्षणाला जायची वेळ नाही आली. परंतु इथं नगरपंचायतीच्या निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता त्या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये जायची वेळ आली. याच्यावरून अनगर आणि मोहोळ तालुका बिहारपेक्षा वाईट परिस्थिती झाल्याचं स्पष्ट निदर्शक आहे. अगदी या सगळ्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे पुन्हा तुम्ही तक्रार करणार आहात का? कोर्टात दाद मागणार आहात का? काय सांगाल उमेशजी? निश्चितपणे सगळ्यात महत्वाचं काय, निवडणूक आयोगाने एका गोष्टीची दखल घेतली पाहिजे. या मोहोळ तालुक्याच्या लॉ अँड ऑर्डरचे सगळं पूर्ण पट्ट्याबोळ झालेला आहे. रस्त्यावर त्या ठिकाणी गाड्या अडवल्या जात होत्या आणि उमेदवाराला आहे का नाही तपासलं जात होतं. प्रायव्हेट माणसं रस्त्यावरच्या आडव्या लावलेल्या गाड्यांमधनं जाणाऱ्या येणाऱ्यांना तपासण्या केल्या जात होत्या. एसटी मोकळी करून तपासली जात होती. त्यावेळेला आमची लॉ अँड ऑर्डर कुठं होती? त्यावेळेला आमची सगळी सिस्टम त्या ठिकाणी काय करत होती? निवडणूक आयोगाचे राज्याचे प्रमुख जे आहेत यांच्याकडे देखील त्या ठिकाणी वेगवेगळे ईमेल केलेले आहेत. एवढंच नव्हे, आता आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायची आहे. तर न्यायालयामध्ये दाद मागण्याच्या करता आमचा अर्ज का फेटाळला याची सर्टिफाईड कॉपी संबंधित रिटर्निंग ऑफिसरने आम्हाला बाय हँड द्यायची असते. परंतु आज रिटर्निंग ऑफिसर फोन कट करतायत, फोन उचलत नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतोय, संपर्क होत नाही. आणि आम्हाला ती कॉपी जर नाही मिळाली तर आम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. आम्हाला ती कॉपी पाहिजे की आमचा अर्ज का फेटाळला याची सर्टिफाईड कॉपी पाहिजे. ती आता आज दुपारी 3 वाजेपर्यंत आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येते. परंतु जर आता ती सर्टिफाईड कॉपी नाही मिळाली तर आम्ही न्यायालयात पण जाऊ शकत नाही. मला सांगा, या यंत्रणेचा गैरवापर आहे तर नाही? काय आहे सांगा? आम्हाला दिली का सर्टिफाईड कॉपी? आम्ही मागतोय, द्यायला तयार नाहीयेत. काल रात्री ईमेल केलेला आहे त्यांना, काल त्यांना कळवलेलं आहे आम्ही की आम्हाला अशा पद्धतीची सर्टिफाईड कॉपी द्या. अद्यापर्यंत सर्टिफाईड कॉपी दिली जात नाही. याचा अर्थ यंत्रणा किती दबावाखाली आहे. कशा पद्धतीने यंत्रणा यांचा बिनविरोध अर्ज राहावा, बिनविरोध यांची नगरपंचायत व्हावी याच्याकरता पूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करते आहे. ही लोकशाही नाही आहे, ही दंडेलशाही आहे, ही हुकुमशाही आहे, ही दादागिरी आहे, हे जंगल राज आहे. अगदी उमेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा, तो पुढेच जाऊ नये याकरता मात्र यंत्रणा काम करतायत असा थेट आरोप उमेश पाटील यांनी केलेला. इतकंच नाही तर ही लोकशाही नाही, ही ठोकशाही आहे, हा जंगल राज आहे असं देखील म्हणतायत उमेश पाटील. या सगळ्या मुद्द्यावर खरं तर आपण सातत्यानं भाष्य करणार आहोत. उज्ज्वला थिटे यासोबत आपल्या आहेत. शिवाय उमेश पाटील यांना लवकर जायचंय बैठकीकरता, त्याकरता म्हणून मी त्यांना आता धन्यवाद देते की तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. पण उज्ज्वला थिटेजी, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा, मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.